नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. गेल्या वर्षी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारच्या मधुबनीमध्ये एक जाहीर सभा झाली होती आणि या जाहीर सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण प्रचंड गाजलं होतं. या भाषणामध्ये मोदी म्हणाले होते की आम्ही दहशतवाद्यांचा शोध घेऊ, त्यांचा माग काढू आणि त्यांना संपवू. हा इशारा फक्त दहशतवाद्यांना नव्हता, इशारा होता दहशतवाद्यांच्या समर्थकांना आणि त्यांच्या म्होरक्यांना सुद्धा. या भाषणाला आता 24 एप्रिल रोजी 1 वर्ष पूर्ण होते आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये या भाषणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे धुरंधरच्या निमित्ताने. आता धुरंधर सिनेमाच्या निमित्ताने भारत पाकिस्तानमध्ये वातावरण बऱ्यापैकी तापलेलं आहे आणि तापलेल्या वातावरणामध्ये ठिणगी टाकण्याचं काम केलं आपले लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी. पुरीमध्ये जगन्नाथ मंदिर आहे आणि आपले लष्कर प्रमुख तिथे दर्शनाला गेले होते. दर्शन घेतल्यानंतर जनरल द्विवेदी पत्रकारांशी जे काही बोलले त्याच्यामुळे पाकिस्तानची कडी पातळ होणार आहे. सदैवाने आपल्या देशाचे जे जवान आहेत आणि सेनाधिकारी आहेत ते आपल्या राजकीय नेत्यांप्रमाणे दांभिक नाही आहेत. जेव्हा देव आणि धर्माचा विषय येतो तेव्हा ते नाकं मोडत नाहीत, आपली देवभक्ती कधी लपवण्याचा प्रयत्न करत नाहीत. आपले लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर आटोपल्यानंतर केदारनाथला गेले होते, सपत्नीक गेले होते आणि तिथे त्यांनी दर्शन केलं. शनिवारी जनरल उपेंद्र द्विवेदी पुरी येथे जगन्नाथ मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. त्यांच्या पत्नी सुद्धा यावेळी त्यांच्या सोबत होत्या. दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठलं आणि पत्रकारांशी संवाद साधताना ते जे काही म्हणाले ते अत्यंत महत्वाचं होतं आणि त्यांच्या विधानामुळे त्यांचं केदारनाथमध्ये झालेलं दर्शन आणि जगन्नाथपुरी येथे झालेलं दर्शन वेगळं ठरतं. आपली जवान आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मी भगवान जगन्नाथाकडे प्रार्थना केली आणि भगवान जगन्नाथाच्या आशीर्वादाने आपल्या लष्कराची कामगिरी येत्या काळामध्ये अधिक कुजवी ठरेल, अशा प्रकारचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आता केदारनाथमध्ये जेव्हा उपेंद्र द्विवेदी दर्शनासाठी गेले होते तेव्हा एक परीक्षा संपली होती, ऑपरेशन सिंदूर संपलं होतं आणि त्यामुळे कदाचित धन्यवाद व्यक्त करण्यासाठी की तू आम्हाला यश दिलंस म्हणून तुझे आभार, अशा भावना व्यक्त करण्यासाठी कदाचित ते केदारनाथकडे गेले असतील. परंतु यावेळी जगन्नाथपुरीमध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर एका गोष्टीचे संकेत मिळतात की भारतीय लष्कर आता एका नव्या परीक्षेची तयारी करत आहे आणि त्या परीक्षेच्या आधी परमेश्वराचा आशीर्वाद मागण्यासाठी आणि परमेश्वराकडून कौल मागण्यासाठी कदाचित उपेंद्र द्विवेदी जगन्नाथपुरीमध्ये दर्शनाला गेले असतील असं त्यांच्या वक्तव्यावरून वाटतंय. गेल्या वेळी ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर अनेक सेनाधिकाऱ्यांची वेगवेगळी वक्तव्य जनतेच्या समोर आली होती, परंतु त्याच्यामध्ये वेस्टर्न कमांडचे जे लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटारिया होतं त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते अत्यंत आक्रमक अशा प्रकारचं वक्तव्य होतं. मनोज कुमार कटारिया असं म्हणाले होते की पुढे जर पाकिस्तानने अशा प्रकारची कुरापत केली तर आम्ही अधिक मोठा दणका देऊ. त्यावेळी आम्ही किती करू, काय करू हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की यावेळी आम्ही जे काही केलं त्यापेक्षा पुढच्या वेळी आम्ही दिलेला प्रतिसाद अधिक उग्र असेल. कदाचित पाकिस्तानला एखादा जमिनीचा तुकडा सुद्धा गमवावा लागेल. इथे एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की आपलं जे लष्कर आहे ते अत्यंत व्यावसायिक अशा प्रकारचं लष्कर आहे आणि आपले जे सेनाधिकारी आहेत ते प्रत्येक शब्द तोलून मापून बोलण्यासाठी प्रसिद्ध असतात. त्यामुळे लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटारिया जे काही बोलले किंवा जनरल उपेंद्र द्विवेदी जे काही बोलले त्यातल्या प्रत्येक शब्दामध्ये एक अर्थ दडलेला आहे आणि हा अर्थ अत्यंत गंभीर अशा प्रकारचा अर्थ आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर सतत जी सेनाधिकाऱ्यांची वक्तव्य जनतेच्या समोर येते आहेत त्याच्यामध्ये एक ठराविक संकेत दडलेले आहेत. दरवेळी पाकिस्तान भारताच्या विरोधात काहीतरी कुरापती करत असतो आणि त्या कुरापती केल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला चोप दिला जातो, परंतु यावेळी काहीतरी वेगळं होण्याची शक्यता आहे. पुलवामा झाल्यानंतर आपण काहीतरी करावं, पठाणकोटचा हल्ला झाल्यानंतर आपण काहीतरी करावं किंवा पहलगामचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आपण त्याला उत्तर द्यावं, याच्यापेक्षा वेगळं काहीतरी घडण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सतत भारताच्या विरोधात काहीतरी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याची कुणकुण जरी लागली तरी भारताकडून पाकिस्तानला ठोकलं जाण्याची शक्यता आहे आणि तशाच प्रकारचे अर्थ या सेनाधिकाऱ्यांच्या वक्तव्यातून ध्वनित होत आहेत. अब्दुल बासित हे भारतातील पाकिस्तानचे हायकमिशनर होते. ते जेव्हा हायकमिशनर होते तेव्हा काँग्रेसवाल्यांची त्यांची चांगली मैत्री होती. गौरव गोगोई युथ काँग्रेसच्या शिष्टमंडळासह जाऊन अब्दुल बासित यांना भेटले होते, त्यांच्याबरोबर चर्चा केली होती आणि त्यांचा त्यावेळेचा जो फोटो आहे तो प्रचंड गाजला होता. तर ते अब्दुल बासित आता काही हाय कमिशनर वगैरे नाही आहेत, पाकिस्तानात असतात आणि पाकिस्तानमध्ये त्यांनी एका टीव्ही चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अब्दुल बासित यांनी जे काही वक्तव्य केलं ते अत्यंत भयंकर अशा प्रकारचं वक्तव्य आहे. त्यांना असं विचारण्यात आलं की अमेरिकेने जर पाकिस्तानवर हल्ला केला आणि पाकिस्तानी अण्वस्त्रांचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल. त्याच्यावर बासित जे काही उत्तरले ते अत्यंत दाहक अशा प्रकारचं आहे. बासित म्हणाले की पाकिस्तानची अण्वस्त्र, पाकिस्तानची क्षेपणास्त्र कदाचित अमेरिकेपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे अमेरिकेने जर असा प्रयत्न केला तर आम्ही मुंबई आणि दिल्लीला लक्ष्य करू.
आपल्याला माहिती आहे की आखातामध्ये युद्ध पेटलेलं आहे आणि हे युद्ध पेटवलं इस्रायल आणि अमेरिकेने. इस्रायलने इराणवर हल्ला केला, त्याच्यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ला केला आणि हा हल्ला झाला असताना इराणने काय केलं? इराणने अशा प्रकारची रणनीती वापरली की ज्याच्यामुळे अमेरिकेला जबरदस्त धक्का बसला. इराणने काय करणं अपेक्षित होतं? आखातामध्ये अमेरिकेने जे नौदल तैनात केलं आहे त्या नौदलावर इराणने हल्ला करणं अपेक्षित होतं. इराणने ते हल्ले केलेच, परंतु फक्त तेवढेच हल्ले केले नाहीत. इराणने हल्ले केले UAEवर, इराणने हल्ले केले सौदीवर, कतारवर, ओमानवर, इराणने हल्ले केले बहरीन आणि कुवेतवर. आखातातील जितके अमेरिकेचे मित्र देश आहेत आणि त्या देशांमध्ये अमेरिकेचे जे जे तळ आहेत त्या सगळ्या तळांना लक्ष करण्याचं काम इराणने केलं आणि त्याच्यामुळे अमेरिकेची प्रचंड गोची झाली. पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर अब्दुल बासित यांचा हा जो संवाद आहे त्या संवादाचा अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. अमेरिका पाकिस्तानवर हल्ला करेल अशा प्रकारची भीती पाकिस्तानच्या प्रत्येक मुत्सद्द्याच्या मनामध्ये आहे, प्रत्येक लष्करी अधिकाऱ्याच्या मनामध्ये आहे, प्रत्येक राजकीय नेत्यांच्या मनामध्ये आहे. अमेरिकेच्या काही अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे ही शक्यता बोलून सुद्धा दाखवलेली आहे. आता पाकिस्तान तर अमेरिकेला भिडू शकत नाही, पाकिस्तानची तेवढी अवकात नाहीये. परंतु अमेरिकेने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर अमेरिकेचं नुकसान आम्ही करू की न करू, परंतु भारताचं मात्र आपण नुकसान करू. भारताच्या 2 महत्वाच्या शहरांना आम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करू आणि जाता जाता भारताला जेवढं बेचिराग करता येईल तेवढं करू. अशा प्रकारच्या भावना अब्दुल बासित व्यक्त करतायत आणि ही जी भावना आहे ती फक्त अब्दुल बासित यांच्या मनात नाहीये. ही भावना अनेक पाकिस्तानींच्या मनामध्ये आहे, ज्यांच्या मनामध्ये भारताबद्दल प्रचंड द्वेष भरलाय, अगदी ठासून भरलेला आहे. एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, पाकिस्तानचे पडेल फील्ड मार्शल असीम मुनीर यांची स्तुती करत असतात, त्यांना व्हाईट हाऊसमध्ये बोलवत असतात, त्यांना जेवू खाऊ घालत असतात, सतत बोलत असतात की ग्रेट पर्सन, ग्रेट फील्ड मार्शल या शब्दामध्ये त्यांची स्तुती करत असतात. तरी सुद्धा पाकिस्तानी नेत्यांच्या मनामध्ये, मुत्सद्द्यांच्या मनामध्ये अमेरिकेबद्दल भय का? हे भय असण्याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे. डोनाल्ड ट्रम्प काही बोलले तरी अमेरिकेचे जे सेनाधिकारी आहेत, अमेरिकेचे जे मुत्सद्दी आहेत ते पाकिस्तानच्या धोक्याबाबत जाहीरपणे इशारे देत असतात. अमेरिकी गुप्तचर विभागाचे प्रमुख तुलसी गबाड यांनी अलीकडेच पाकिस्तानचा अमेरिकेला धोका आहे हे अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. पाकिस्तान जो इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलचा प्रोग्राम राबवतोय त्या उपक्रमाचा थेट धोका अमेरिकेला आहे. ही क्षेपणास्त्र कदाचित अमेरिकेच्या दिशेने वळू शकतात अशा प्रकारचा इशारा तुलसी गबाड यांनी दिलेला आहे. अमेरिकेला ज्या 5 देशांकडून धोका आहे त्या 5 देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे असं सुद्धा त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. दहशतवादाचं शस्त्र उगारून पाकिस्तानने आजवर जगाला भयकंपित केलं. भारतावर या शस्त्राचा वारंवार वापर केला, परंतु तोच पाकिस्तान आज भयभीत आहे. या पाकिस्तानला 4 देशांकडून धोका आहे अशी शक्यता वाटते. त्यातला एक देश निश्चितपणे भारत आहे, दुसरा देश इस्रायल, तिसरा देश अमेरिका आणि चौथा देश अफगाणिस्तान जो पाकिस्तानवर पिछाडीवरून वार करताना दिसतोय. पाकिस्तानच्या पत्रकारांमध्ये सुद्धा अशा प्रकारची चर्चा रंगलेली असते. कमर चिमा आणि आरजू काझमी हे 2 पत्रकार आरजू काझमी या महिला पत्रकाराच्या युट्यूब चॅनलवर चर्चा करतायत आणि त्या चर्चेमध्ये कमर चिमा यांनी एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 1 वर्षापूर्वी केलेल्या त्या भाषणाशी आहे, ज्या भाषणामध्ये ते असं म्हणाले होते की आम्ही दहशतवाद्यांना शोधून काढू, त्यांचा माग काढू आणि त्यांना नष्ट करू. तर कमर चिमा याला हे वक्तव्य आठवलं. वक्तव्य आठवण्याचं कारण धुरंधर हा सिनेमा. आंधी बनके आया हूं मेरा हौसला भी अय्याश है हे धुरंधरचं गीत पाकिस्तानमध्ये अक्षरशः भयाचं वातावरण निर्माण करत आहे. धुरंधरमध्ये जे काही दाखवलंय तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी मधुबनी येथे सांगितलं होतं आणि तेच गेल्या काही वर्षामध्ये खरं होताना दिसतंय असं कमर चिमा या आरजू काझमीच्या शो मध्ये सांगतोय. पाकिस्तानमध्ये खरोखर दहशतवाद्यांना शोधलं जात आहे, त्यांचा माग काढला जातोय आणि त्यांना संपवलं जात आहे. मोदींच्या वक्तव्यातलं दुसरं विधान जास्त महत्वाचं आहे. आम्ही त्यांना शोधू, त्यांचा माग काढू, त्यांना संपवू. कोणाला? दहशतवाद्यांना, त्यांच्या समर्थकांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना. आता दहशतवाद्यांचे पाकिस्तानमधले पाठीराखे कोण? तर पाकिस्तानचे लष्कर शहा, पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर. त्यामुळे लष्करापर्यंत आता ही आग जाणार याची चर्चा पाकिस्तानमध्ये आहे, पाकिस्तानच्या मुत्सद्द्यांमध्ये आहे, पत्रकारांमध्ये आहे. लष्करशहा आणि राजकीय नेत्यांना हे पुरेपूर ठाऊक आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तान प्रचंड गळपटलेला आहे. पाकिस्तानींच्या मनामध्ये सध्या जी भीती दाटली आहे ती तुर्तास आपण बाजूला ठेवू, परंतु सध्या जगाची जी स्थिती आहे, पश्चिम आशियामध्ये युद्धाची धुमश्चक्री सुरू आहे आणि त्याच्यामुळे जगामध्ये इंधन आणीबाणी निर्माण झालेली आहे. जगाची पुरवठा सगळी धोक्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर सुरू करू शकतील का? जे ऑपरेशन सिंदूर काही काळापूर्वी भारताने पॉज केलं होतं ते पुन्हा सुरू होईल का? भारत पाकिस्तानला ठोकेल का? जर चौकटीतला विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ नाही असं आहे. परंतु नरेंद्र मोदी यांचा निर्णय घेण्याचा जो पॅटर्न आहे, जे धक्का तंत्र ते नेहमी वापरतात,
त्या पॅटर्नचा जर विचार केला तर पाकिस्तानवर हल्ला होण्याची जी शक्यता आहे ती मोडीत काढता येत नाही, ती फेटाळता येत नाही, ती नाकारता येत नाही. तुम्हाला युद्ध झेपणार की झेपणार नाही याचं उत्तर तुमच्या तिजोरीमध्ये किती माल आहे त्याच्यावर अवलंबून असतं. पश्चिम आशियामध्ये युद्ध पेटण्याच्या आधी भारताच्या तिजोरीमध्ये 720 अब्ज डॉलरची गंगाजळी होती, परंतु हे युद्ध सुरू झाल्यानंतर ही गंगाजळी साधारण 30 अब्ज डॉलरनी कमी झालेली आहे. आज आपल्या तिजोरीमध्ये साधारण 688 अब्ज डॉलर इतकी परकीय गंगाजळी शिल्लक आहे. आपल्या अर्थकारणाला या युद्धाची झळ बसते आहे याचं हे द्योतक आहे. येत्या काळामध्ये सुद्धा तेलाचे दर चढे राहतील, त्यामुळे भारताच्या तिजोरीला जी गळती लागलेली आहे ती याच्या पुढे सुद्धा काही महिने कायम राहील अशा प्रकारची शक्यता आहे. तरी सुद्धा हे युद्ध करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे असं अनेक तज्ज्ञांना वाटतंय. त्याचं कारण म्हणजे आखाती देश या युद्धामध्ये गुंतलेले आहेत, ज्या देशांना पाकिस्तानबद्दल प्रचंड कळवळा असतो. या युद्धामध्ये अमेरिका गुंतलेला आहे. अफगाणिस्तान पाठवून पाकिस्तानला जबरदस्त ठोकतोय आणि त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत डळमळीत आहे. पाकिस्तानचे जे लोक आहेत त्यांना 2 वेळेचं जेवण मिळेना असं झालेलं आहे. त्यामुळे भारताने जर यावेळी पाकिस्तानला ठोकायला सुरुवात केली तर पाकिस्तानच्या मदतीसाठी कोणी येण्याची शक्यता नाहीये, ना आखाती देश ना अमेरिका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या स्वतःच धोतर सावरतायत. हे धोतर सांडू नये याच्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे ते भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये लुडबुड करतील आणि त्यांनी लुडबुड केली तरी भारत त्याची दखल घेईल याची शक्यता खूप कमी आहे. कारण यावेळी अमेरिकेला सुद्धा भारताची खूप मोठी गरज आहे. देशाच्या 5 राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी देशामध्ये ठिकठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. परंतु त्यांची जी भाषणं आहेत ती राजकारणाच्या पलीकडची भाषणं आहेत. ते जनतेला सांगतायत की एकजूट दाखवा, जनतेला सांगतायत की कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. अलीकडे त्यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये चर्चा झाली इंधन पुरवठ्याबद्दल, अंतर्गत सुरक्षेबाबत. म्हणजे एका बाजूला नरेंद्र मोदी देशाच्या जनतेला सावध करतायत, दुसऱ्या बाजूला राजकीय नेत्यांना जे राज्यांचं प्रतिनिधित्व करतात त्यांना सुद्धा सावध करण्याचं काम करतायत. तुलसी गबाड, अब्दुल बासित, नरेंद्र मोदी, जनरल उपेंद्र द्विवेदी या सगळ्यांच्या वक्तव्याचा जर तुम्ही वेगवेगळा विचार केला तर तुम्ही कोणताही अनुमान काढू शकत नाही. परंतु या सगळ्या कड्या जर तुम्ही जोडल्यात, कड्या जोडल्यानंतर जे चित्र निर्माण होतं ते चित्र तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगताय. कमर चिमा यांच्यासारखा पाकिस्तानी पत्रकार किंवा अब्दुल बासित यांच्यासारखा मुत्सद्दी यांच्या तोंडून जी मतं बाहेर येतात ती त्यांची वैयक्तिक मतं असण्याची शक्यता खूप कमी असते. कारण ही सगळी मंडळी ISIशी संपर्कात असतात आणि अनेकदा ही मंडळी तेच बोलत असतात जी ISIची स्क्रिप्ट असते किंवा ISI कडून त्यांना जी माहिती मिळालेली असते त्या माहितीच्या आधारावरच ही मंडळी बोलत असतात. त्यामुळे यांच्या वक्तव्याकडे एका वेगळ्या नजरेने बघण्याची गरज आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान शांत बसलेलं नाहीये. आसिफ मुनीर जेव्हा अमेरिकेमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी वक्तव्य केले होते. ते असं म्हणाले होते की भारत ही चकचकीत मर्सिडीज आहे आणि पाकिस्तान हा धुळीने भरलेला टेम्पो. ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता जर टक्कर झाली तर आमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये, नुकसान तुमचंच होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या कुरापती अजिबात बंद झालेले नाहीयेत. भारताच्या विरोधात काहीतरी घातपात करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सातत्याने होत असतात. दिल्लीमध्ये काही काळापूर्वी झालेला बॉम्बस्फोट त्याची एक झलक आहे. परंतु यावेळी फरक असा आहे की भारत सुद्धा तयारीत आहे. जनरल उपेंद्र द्विवेदी जगन्नाथ मंदिरामध्ये दर्शन घेऊन आल्यानंतर जे काय म्हणाले की येत्या काळामध्ये भारत अधिक चांगली कामगिरी करेल, तर ही कामगिरी बहुधा त्यांच्या टप्प्यात दिसते आणि ती अधिक चांगली होईल हे सुद्धा त्यांना माहिती आहे. फक्त या कामगिरीचा मुहूर्त कधी असेल, केव्हा असेल हे फक्त भारतामध्ये 2च लोकांना ठाऊक आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा. तिसऱ्या कोणालाही त्याचा मुहूर्त ठाऊक असण्याची शक्यता खूप कमी आहे. परंतु सगळे भारतीय या मुहूर्ताच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तर आपण सगळेच त्या मुहूर्ताची प्रतीक्षा करूया. तोपर्यंत तुर्तास मी इथे थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.